स्टेटसच लक्षात येत नाही, त्या सिलेबसचं स्टेटस, आणि दिशादर्शन लक्षात येत नाही, आणि मग चॅप्टर जमत नाही, आणि चॅप्टर एक 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 कटत राहिला की मग स्कोअर कटत राहतो. त्याच्यामुळे लॅगिंगमध्ये जातात स्टुडंट. त्यालाच आपण प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स असं म्हणतो. दॅट रेफर्ड आउट टर्म आहे प्रिन्सिपल्स ऑफ द इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आता बऱ्याच वेळेस काय झालेलं असतं की इथून आता धड्याचं ॲक्च्युअल सुरुवात होते, या ठिकाणाहून धड्याची ॲक्च्युअल सुरुवात होते. मग विद्यार्थ्याला हे मोनोहायब्रिड क्रॉस वगैरे कशाला म्हणतात हेच कळत नाही. तर मोनोहायब्रिड क्रॉस कशाला आणि का म्हणतात ते बघा. मोनोहायब्रिड क्रॉस एका प्रकारचे, तर हे असे रिझल्ट काढलेले, तर हे प्रूव्ह करता आले पाहिजे स्टुडंटला, प्रूव्ह. तर ही सगळी जी गोष्ट आहे ती टर्मिनॉलॉजीला रिलेटेड आहे, ती तुम्हाला आली पाहिजे किंवा माहीत पाहिजे. त्याच्यासाठी त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित ऐकणं आवश्यक आहे. Hello, good morning everybody. Today we will discuss one chapter, most important chapter concerned with the genetics. तर पहा आता आहे आज जे मी व्हिडिओ टाकतोय ते जे मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिशचे मुलं आहेत आणि ते कॉम्पीट करतायत किंवा अपियर झालेले आहेत नीटला किंवा होणार आहेत त्यांच्यासाठी टाकतोय. म्हणजे जे कंटेंट इंग्लिशमध्ये आहे तो सांगून त्याचं ट्रान्सलेट सांगतोय मराठीमध्ये. तर हा चॅप्टर 5 जो आहे, चॅप्टर 5 जेनेटिक्सशी संबंधित, तर हे पहा, हे चॅप्टर 5 हे 12th NCERTशी संबंधित चॅप्टर आहे. हां, याचं टायटल असं आहे प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स. प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आता हे टायटल असं याचं प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. इट इज ऑलरेडी नोन फॉर अस दॅट, तुम्हाला सर्वांना हे माहीत आहे की जे काही पॅरेंट्स असतात, पॅरेंट्स आणि ह्या पॅरेंटचे जे काही ऑफस्प्रिंग्स असतात, ऑफस्प्रिंग्स प्लॅन्टच्या बाबतीमध्ये जनरली ह्याला प्रोजेनीसुद्धा म्हणतात, प्रोजेनी. हे ऑफस्प्रिंग किंवा प्रोजेनी जे असतात आणि त्या एकाच मातापितेच्या असल्यानंतर त्याला सिबलिंग्स असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? सिबलिंग्स. हे पाहिजे सिबलिंग्स. तर या ज्या सिबलिंग्स असतात, हे सिबलिंग्स, आता सिबलिंग्स म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे की हे ब्रदर किंवा ब्रदर सिस्टर किंवा सिस्टर. सो दीज आर द सिबलिंग्स. आता हे एकाच मातापितेच्या अपत्य आहेत. तर हे एकाच मातापितेचे अपत्य जे असतात किंवा हे आपसामध्ये जे अपत्य असतात, तर यांच्यामध्ये मातापिता आणि हे अपत्य यांच्यामध्ये काही बाबतीतलं साम्य असतंय, तर यांच्या आपसामध्ये पण काही बाबतीत साम्य असते. मात्र हे एकदम एक्झॅक्ट कार्बन कॉपी नसतात एक दुसऱ्याचे. दे आर नॉट द एक्झॅक्ट कार्बन कॉपीज ऑफ इच अदर. व्हाय? बिकॉज एक्सेप्शन इज ट्विंग्स. जुळे जे असतात ते ह्याला अपवाद आहेत. जुळे जे असतात त्याची स्टोरी वेगळी. मात्र या ठिकाणी हे जे काही असं साम्य आहे आणि ही जी भिन्नता आहे त्यालाच म्हणतात ही वारसा हक्कानं आलेली समानता आणि भिन्नता याच्याबाबतची तत्त्वप्रणाली. तर ही मेंडेल यांनी सांगितलेली सुरुवातीला. ही तत्त्वप्रणाली मेंडेल यांनी सांगितलेली 19व्या शतकामध्ये. 19व्या शतकाच्या मध्यामध्ये मेंडेल यांनी हे ज्ञान जगाला दिलेलं आहे. आणि म्हणून आता या धड्यामध्ये मी तुम्हाला आज ओरिएंटेशन सांगणार आहे. ओरिएंटेशन. आणि लक्षात ठेवा की ओरिएंटेशन म्हणजे दिशादर्शन. कुठल्याही चॅप्टरच्या बाबतीमध्ये ओरिएंटेशन फार महत्त्वाचं असतं. हेच कारण असतं की हे मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिशचे जे मुलं आहेत हे मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळात जे 90% पुढचे मुलं आहेत ते पण रिपीट करतायत. त्यात हा सगळा भरणा लातूर नांदेडला आहे की ज्या ठिकाणी हे मोठ्या संख्येनं रिपीट करतायत. तर त्याचं कारणच असं आहे की त्यांना त्याचे जे बेसिक मिनिंग्ज आहेत, जे काही स्टेटस आहे कशाचं, NCERTचं, तर ते अंडरस्टँड झालेलं नसतं खरं. आणि म्हणून मी ओरिएंटेशन प्रत्येक धड्यावर देऊन पुन्हा ते कोर्स जे आहे ते उपलब्ध करणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून ज्या लोकांना घ्यायचा आहे तो. म्हणजे एक मराठी सिरीजचा कोर्स वेगळा आणि इंग्लिश हिंदी सिरीजचा
दुसरा कोर्स आणि त्याची फीस कमी राहील. कारण आता जे काही चालू आहे ऑनलाईनला प्रोग्राम त्याच्यामध्ये मी बघतोय की बऱ्याच प्रमाणात त्या मुलाली ते त्याचं स्टेटसच लक्षात येत नाही, त्या सिलेबसचं स्टेटस आणि दिशादर्शन लक्षात येत नाही आणि मग चॅप्टर जमत नाही आणि चॅप्टर एक 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 कटत राहिला की मग स्कोअर कटत राहतो, त्याच्यामुळे लॅगिंगमध्ये जातात स्टुडंट. तर पहा हे जे प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन आहे हा धडा, तर याच्यामध्ये बेसिकली हे 2 भाग आहेत आणि त्याचं कॉम्बिनेशन आहे. याच्यात बेसिकली 2 भाग कसे आहेत, याच्यामध्ये एक आहे जेनेटिक बेसिस ऑफ अन इनहेरिटन्स, जेनेटिक बेसिस ऑफ अन इनहेरिटन्स, हे असा भाग आहे, एक असा भाग आहे. आणि दुसरा जो भाग आहे याच्यात हा दुसरा भाग असा आहे क्रोमोझोमल बेसिस ऑफ अन इनहेरिटन्स. हे क्रोमोझोमल बेसिस ऑफ अन इनहेरिटन्स, हे असा भाग आहे दुसरा. तर हे क्रोमोझोमल बेसिस म्हणजे गुणसूत्राच्या आधारे हे पॅटर्न ऑफ इनहेरिटन्सची स्टडी, पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ ट्रेटची. आणि याच्यामध्ये हे जीनच्या आधारे हे पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स आणि हे हेरिडिटी म्हणजेच इनहेरिटन्स आहे. आता हेरिडिटी म्हणजेच इनहेरिटन्स कसं आहे काय ते मी नंतर सांगतो तुम्हाला. तर मी आज सिलेबस सांगतोय तुम्हाला आणि ह्याची सेंट्रल आयडिया सांगतोय. तर हे 2 भाग आहेत, म्हणजे हा अर्धा धडा आहे आणि हा अर्धा असा, आज याचा मिळून हा एक धडा असा बनवलेला आहे. आता या ठिकाणी पहा हे जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स म्हणजे हे मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्सचा भाग आहे. कशाचा? हे मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्सचा भाग आहे. तर या भागामध्ये ह्या धड्यात जे काही तुम्हाला इंट्रोडक्शन आलेलं आहे, पहा हे इंट्रोडक्शन जे आहे ते ह्या भागाचं इंट्रोडक्शन मी इथं घेतोय. तर ह्या इंट्रोडक्शनमध्ये विद्यार्थ्याला पहिलं तर हे व्हॉट इज जेनेटिक्स माहीत पाहिजे, व्हॉट इज जेनेटिक्स. आणि ह्या जेनेटिक्समध्ये हे व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी, की हेरिडिटी कशाला आणि का म्हणायचं, आणि हे व्हेरिएशन कशाला आणि का म्हणायचं. अँड दिस हेरिडिटी इज व्हाय ऑल्सो नोन ॲज इनहेरिटन्स. आणि ही जी हेरिडिटी आहे यालाच इनहेरिटन्स असं का म्हणतात, त्याच्यानंतर हे जेनेटिक्सचं स्टेटमेंट पाहिल्यानंतर तुम्ही सुरुवातीलाच्या इंट्रोडक्शनमध्ये हे लाईक बगेट्स लाईक नावाचा फेनॉमेनॉन आलेला आहे. लाईक बगेट्स लाईक हा फेनॉमेनॉन आहे. आणि हा लाईक बगेट्स लाईक नावाचा फेनॉमेनॉन जो आहे हा पाहिल्यानंतर इथं हे तुम्हाला ब्लेंडिंग इनहेरिटन्स आहे का नाही किंवा ब्लेंडिंग इनहेरिटन्स कशाला म्हणतात हे पण जाणून घ्यायचं. यू मस्ट हॅव टू नो दॅट व्हॉट इज मीन बाय ब्लेंडिंग इनहेरिटन्स, लाईक बगेट लाईक्स. याच्याबरोबरची एक तिथं विशेषणमध्ये स्टोरी आलेली BC मध्ये, बिफोर ऑफ सेंच्युरी, की ही गोष्ट जी आहे ती 10,000 वर्षापूर्वी वगैरे BC मध्ये. तर ते ह्युमन सिव्हिलायझेशन जे आहे, डोमेस्टिकेशन ऑफ प्लांट्स वगैरे झालेलं ह्युमन सिव्हिलायझेशन, त्याला रिलेटेड काही रिप्रोडक्शनच्या बाबतीमध्ये हे ब्रीडला रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. ब्रीड्स हे ॲनिमल्समध्ये ब्रीड्स आणि प्लॅन्ट्समध्ये हे व्हरायटीज. तर हे जेनेटिक्सला रिलेटेड अशा प्रकारची माहिती इंट्रोडक्शनमध्ये आलेली, ह्या धड्याच्या इंट्रोडक्शनमध्ये अशी माहिती आलेली. आणि मग याच्यानंतर ही माहिती झाल्यानंतर हे 5.1 याच्यामध्ये तुम्हाला हे इनहेरिटन्स ऑफ वन जीन, हे मेंडेल्स लॉज ऑफ अन इनहेरिटन्स जे आहे, अलग लक्षात, मेंडेल्स लॉज ऑफ अन इनहेरिटन्स. तर याच्यात पहा 5.1च्या अगोदर हे मेंडेल्स लॉज ऑफ अन इनहेरिटन्स. तर आता मेंडेलनी आनुवंशिकतेचे काही नेम सांगितलेले आहेत, मेंडेल यांनी. त्यालाच लॉज ऑफ इनहेरिटन्स असं म्हणतात, म्हणजे मेंडेलने सांगितलेले वारसा हक्काचे नेम किंवा त्यालाच आनुवंशिकतेचे नेम म्हणतात. तर मेंडेल यांनी आनुवंशिकतेचे जे नेम सांगितले तर त्याच्यामध्ये सायंटिफिक फील्ड एक्सपेरिमेंट करून सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्याच्यात फाइंडिंग काढलेले आहेत. म्हणजे एखादं शास्त्रीय संशोधन करून त्याचे रिझल्ट जर काढले तर त्याला फाइंडिंग्स म्हणतात आणि त्या फाइंडिंग्स मेंडेलनी जगासमोर मांडल्या, त्यालाच आपण प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स असं म्हणतो. दॅट रेफर्ड आउट टर्म ॲज प्रिन्सिपल्स ऑफ द इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. What Mendel contributed in regard of the genetical aspects. So he performed the field experiment with the help of the pea plant and then after that did the scientific investigation during that time. When he performed the scientific investigation, then he obtained the different types of the results and that results are also known as the findings and that findings proposed by him before the world
अँड दॅट फाइंडिंग्स रेफर्ड आउट ऑन माझे प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स ऑर द लॉज ऑफ इनहेरिटन्स. तर हा मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स हा भाग पाहताना तुम्हाला मेंडेल यांची लिटल बिट बायोग्राफी जर जाणून घेतली तुम्ही तर चांगलंच आहे त्याच्यामध्ये, किंवा त्याला तुम्ही त्यांची कारकीर्द म्हणा, टेन्यूर ऑफ मेंडेल. हा टेन्यूर ऑफ मेंडेल पाहता वेळेस तुमच्या लक्षात येईल की मेंडेल परफॉर्म द हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट. ही परफॉर्म द हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स इन पी प्लांट. आणि मग हे हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट मेंडेल यांनी जे पार पाडले कशामध्ये, पी प्लांटमध्ये, तर ते साधारणतः त्या ठिकाणी हे 1800 म्हणजे ह्याचा एक दशकाचा काळ आहे, 1856 वगैरे आणि 63 असा टेन्यूर दिला आहे तुमच्या NCERTमध्ये. तसं तर एक दशक ह्याने ते प्रयोग केलेले आहेत, पण जे काही आहे फिगर आलेली आहे NCERTमध्ये तिला कन्सिडर करायला काही तुम्हाला हरकत नाही. लक्षात या काळामध्ये त्यांनी हे प्रयोग पार पाडलेले आहेत, हायब्रिडेशन एक्सपेरिमेंट इन पी प्लांट. आणि मग हे पी प्लांटची त्यांनी निवड केली, हे सिलेक्शन ऑफ पी प्लांट बाय मेंडेल फॉर हिज हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट हे थोडं पाहायचं आहे. आणि मग या झाडामधले त्यांनी ह्या झाडाची निवड का वगैरे केली हे पाहून हे सिलेक्शन ऑफ ट्रेट्स पाहायचं आहे, सिलेक्शन ऑफ ट्रेट्स. तर या झाडामधले मेंडेल यांनी एकूण 7 स्पेसिफिक ट्रेट विचारात घेतलेले आहेत संकरीकरणाच्या प्रयोगासाठी. आणि तिथं ह्या झाडामध्ये हे पी प्लांट जे आहे ह्याचा जिनोटाईप जर पाहिला तुम्ही 2n = 14 आहे, म्हणजे 7 पेअर ऑफ क्रोमोझोमवर त्यांना 7 ट्रेट्स आढळून आले. आणि ते 7 ट्रेट्स त्यांनी 7 पेअर्स म्हणून विचारात घेतले, हे 7 पेअर्स. आणि हे ट्रेट जे होते हे परस्पर विरोधी होते. आणि मग हे स्पेसिफिक ट्रेट जे परस्पर विरोधी होते त्यालाच मेंडेल यांनी कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स म्हटलेले. कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स. जसं याच्यामध्ये विरोधाभास असतो. विरोधाभास म्हणजे कसं असतं पहा, कॉन्ट्रॅडिक्शन कसं असतं की हाईट ही पी प्लांटची हाईट आहे, तर ही हाईट 2 स्वरूपात मेंडेल यांनी विचारात घेतली, एक 5 फुटाचं वाण आणि एक 1.5 फुटाचं वाण, हे टॉल अँड डॉर्फ. आता हे डॉर्फ, तर याच्यामध्ये काय झालेलं आहे पहा, ही हाईट जी आहे हाईट, तर हे हाईटमध्ये हे 2 ट्रेट आले, 2 कॅरेक्टर्स आले किंवा 2 ट्रेट आले, म्हणजे ही पेअर झाली, ही 1 पेअर ऑफ ट्रेट झाली. दिस इज द 1 पेअर ऑफ ट्रेट. आणि हे 1 स्पेसिफिक ट्रेट झालं. हे काय झालं, 1 स्पेसिफिक ट्रेट. तर अशा पद्धतीनं 7 स्पेसिफिक ट्रेट मेंडेल यांनी हायब्रिडायझेशनच्या एक्सपेरिमेंटसाठी विचारात घेतलेले आहेत. हे 7 पेअर्स 7 स्पेसिफिक ट्रेट म्हणजे 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स विचारात घेऊन मेंडेल यांनी त्या ठिकाणी ह्या पेअर चूज करून एक्सपेरिमेंट पार पाडलेले आहेत. तर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन जी आहे हे मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्समध्ये तुम्हाला जाणून घ्यायची. ही जाणून घेतल्यानंतर या ठिकाणी पहा, ही जाणून घेतल्यानंतर पुढं इनहेरिटन्स ऑफ 1 जीन असा भाग आलेला आहे. इनहेरिटन्स ऑफ 1 जीन म्हणजे मेंडेल यांनी संकरीकरणाचे प्रयोग केलेले आहेत. मेंडेल परफॉर्म द हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट ऑन द पी प्लांट अँड दॅट रेफर्ड आउट टर्म ॲज ए इन मराठीमध्ये त्याला संकरीकरणाचे प्रयोग म्हणतात. तर मेंडेलनी वेगवेगळे संकरीकरणाचे जे प्रयोग केले, तर त्या प्रयोगामध्ये पहिला प्रयोग होता इनहेरिटन्स ऑफ 1 जीन. यालाच मेंडेल यांनी मोनोहायब्रिड क्रॉस म्हटलं होतं. काय, मोनोहायब्रिड क्रॉस. आता बऱ्याच वेळेस काय झालेलं असतं, हे इथून आता धड्याचं ॲक्च्युअल सुरुवात होते, या ठिकाणाहून धड्याची ॲक्च्युअल सुरुवात होते. मग विद्यार्थ्याला हे मोनोहायब्रिड क्रॉस वगैरे कशाला म्हणतात हेच कळत नाही. चला, आणि हा मोठा प्रॉब्लेम असतो विद्यार्थ्यांचा, हाच मोठा जो आहे तो प्रॉब्लेम असतो की त्याला हीच गोष्ट कळत नाही की ह्याला ओलं करून घेऊन ये पटकन. तर हे पहा या ठिकाणी त्याला ही गोष्ट समजत नाही की मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय. तर मोनोहायब्रिड क्रॉस कशाला आणि का म्हणतात ते बघा. मोनोहायब्रिड क्रॉस, तर याच्यासाठी हे टर्मिनॉलॉजी युज्ड बाय मेंडेल ही विद्यार्थ्याला माहीत असली पाहिजे. टर्मिनॉलॉजी युज्ड बाय मेंडेल. सो मेंडेल जेनेटिक्समध्ये जे रिसर्च केलं सुरुवातीला आणि ज्याचं योगदान मोठं आहे जगामध्ये असं मेंडेल यांनी केलेलं आहे, ग्रिगोर जोहन मेंडेल यांनी. आणि मग त्यावेळेस त्यांनी काही टर्मिनॉलॉजी वापरली, तिच्या आधारे जगाला हे अनुवंशिकतेचे सिद्धांत सांगितले. त्यालाच आपण प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन म्हणतो, त्यालाच आपण हे लॉज ऑफ इनहेरिटन्स असं म्हणतो. हे जे सिद्धांत आहेत मेंडेल यांनी सांगितलेले, हे जे सिद्धांत आहेत, तर त्याच्यात जी टर्मिनॉलॉजी वापरली ती टर्मिनॉलॉजी कशा प्रकारची ती बघा. आता ती मी तुम्हाला सांगतोय. टर्मिनॉलॉजी युज्ड बाय मेंडेल. तर मेंडेल यांनी पहा इकडं
तर मेंडेल यांनी जी टर्मिनॉलॉजी यूज केली तर त्या टर्मिनॉलॉजीमध्ये मेंडेल यांनी ट्रेट कशाला म्हणायचं काय हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर फॅक्टर कशाला म्हणतात, कारण मेंडेल यांचा जो काळ होता तर तो काळ म्हणजे फार पूर्वीचा काळ आहे, 19व्या शतकाच्या मध्यावर. तर त्यावेळेस हे सेल डिव्हिजनचं वगैरे मेकॅनिझम शोधलं गेलेलं नव्हतं, क्रोमोझोमचं वगैरे संशोधन झालेलं नव्हतं. म्हणजे अहेड ऑफ टाईम मेंडेल परफॉर्म द डिस्कवरी इन रिगार्ड ऑफ द जेनेटिकल ॲस्पेक्ट. तर ही काही साधी गोष्ट नाही, कारण मेंडेलनी सांगितलेल्या सिद्धांताला हे आणखीसुद्धा चॅलेंज झालेलं नाही. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याच्यातल्या त्याला आणखी देखील त्याला कुणी आव्हान दिलेलं नाही. आणि म्हणून हे फार काळाच्या पुढचं संशोधन मेंडेल यांनी केलेलं आहे. आणि मग हे काळाच्या पुढचं संशोधन सांगत असताना त्यांनी त्यावेळेस ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये काहीतरी आहे, समथिंग म्हटलं होतं, त्याला फॅक्टर म्हटलं होतं. आणि हे डिस्क्रीट पार्टिकल पास होतात म्हणून सांगितलं रिप्रोडक्शनच्या वेळेस पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगमध्ये. आणि त्याच्याबरोबर हे फॅक्टर जे आहेत हे गॅमेट तयार होत असताना जात राहतात. व्हेनेवर द रिप्रोडक्शन ऑकर्स ऑर टेक्स प्लेस ॲट दॅट टाईम द गॅमेट फॉर्मेशन हॅपन ड्युरिंग द फर्टिलायझेशन अँड ॲट दॅट टाईम अलॉंग विथ द गॅमेट समथिंग पासेस अहेड. तर हे समथिंग जे होतं त्याला आज काल आपण जीन म्हणतो. मग जीन म्हणजे काय, त्याच्यानंतर जीन अल्टरनेटिव्ह फॉर्ममध्ये असतात त्याला आलिलीज म्हटलं. मग आलिलीज म्हणजे काय, आलिलीज ऑल्सो नोन ॲज आलिलोमार्फ्स. त्याच्यानंतर जी टर्मिनॉलॉजी सांगितलेली जिनोटाईप, व्हॉट इज मीन बाय जिनोटाईप, देन फिनोटाईप, त्याच्यानंतर होमोझायगस, हेमिझायगस, हेट्रोझायगस, त्याच्यानंतर मोनोहायब्रिड क्रॉस, त्याच्यानंतर मोनोहायब्रिड रेशो, त्याच्यानंतर डायहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड रेशो, ट्रायहायब्रिड क्रॉस, ट्रायहायब्रिड रेशो, त्याच्यानंतर फर्स्ट फिलियल जनरेशन F1 जनरेशन, त्याच्यानंतर सेल्फिंग इनब्रीडिंग, त्याच्यानंतर त्या ठिकाणी F2 जनरेशन, सेकंड फिलियल जनरेशन, थर्ड फिलियल जनरेशन. आणि हे सगळं जे काही आहे ते पुनेट स्क्वेअर नावाचे जे काही सायंटिस्ट आहेत बायोलॉजिस्ट त्यांनी एक चार्ट प्रोव्हाइड केला. तर त्या चार्टच्या आधारे वेगवेगळे जिनोटाईप आणि त्या जिनोटाईपच्या आधारे फिनोटाईप ओळखता येतात. म्हणजे मेंडेलनी जे काढलेले रिझल्ट होते ते एका बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहेत, सांगितलेले आहेत. तर ही अशा बाबीशी संबंधित सगळी ही टर्मिनॉलॉजी जी आहे ती विद्यार्थ्याला आली पाहिजे. ती टर्मिनॉलॉजी जर विद्यार्थ्याला समजली तर हे पुढं समजते त्याला सिलेबसमध्ये काय आलं आहे, कशा पद्धतीचा भाग आला आहे ते. आता पहा मोनोहायब्रिड क्रॉस जो आहे मेंडेल यांनी पार पडलेला, तर याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी हे पॅरेंट्स सिलेक्ट केलेले आहेत, पॅरेंट्स. आणि हे पॅरेंट ट्रू ब्रीडिंग पॅरेंट जे आहेत TREV, ट्रू ब्रीडिंग पॅरेंट्स, तर यांचा यूज केलेला आहे ट्रू ब्रीडिंग पॅरेंट्स. आणि मग हे पॅरेंट्स जे आहेत हे पॅरेंट्स पुढं फर्टिलायझेशनच्या वेळेस गॅमेट फॉर्मेशन दाखवतात. हे गॅमेट फॉर्मेशन पुन्हा फर्टिलायझेशन होणार आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर F1 जनरेशन जे आहे ते मिळणार, F1 जनरेशन. तर मेंडेल यांनी हे F1 जनरेशन मिळवलेलं आहे. आणि हे F1 जनरेशनचे जे प्रॉडक्ट असतात ते हायब्रिड नेचरचे त्यांना मिळाले होते, हायब्रिड नेचरचे. आणि हे सिंगल ट्रेटसाठी हायब्रिड असणारला त्यांनी मोनोहायब्रिड म्हटलं होतं. मोनोहायब्रिड म्हणजे हा सिंगल हेट्रोझायगस होता, सिंगल हेट्रोझायगस. तर हा सिंगल हेट्रोझायगस मिळाल्यानंतर मेंडेल यांनी याचं सेल्फिंग केलं होतं. काय केलं होतं मेंडेल यांनी याचं सेल्फिंग इज ऑल्सो नोन ॲज इनब्रीडिंग. अँड दी सेल्फिंग ऑर इनब्रीडिंग दॅट हॅड बीन रिझल्टेड इन टू द, हे सेल्फिंग किंवा इनब्रीडिंग जे आहे ते पुढं परिणामित होत आहे कशामध्ये, F2 जनरेशनमध्ये. कशामध्ये, F2 जनरेशनमध्ये. आणि मग हे F2 जनरेशनमध्ये त्या ठिकाणी रूपांतरित झाल्यानंतर F2 जनरेशनमध्ये जे रिझल्ट्स मिळाले होते, तर हे रिझल्ट्स त्यांनी सांगितलेले आहेत, रिझल्ट्स. तर ह्या रिझल्ट्समध्ये फिनोटिपिक रेशो, हे पहा, फिनोटिपिक रेशो फॉर मोनोहायब्रिड क्रॉस इज इक्वल टू 3:1 असा आला होता, इन द प्रोपोर्शन ऑफ 4, 3:1 इन द प्रोपोर्शन ऑफ 4 असा रेशो मिळाला होता. तर हे फिनोटिपिकल ॲपिअरन्स अशा प्रकारचं मेंडेल यांना मिळालं होतं. हे इनहेरिटन्स ऑफ वन जीन म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे एक संकरित प्रकारचा क्रॉस. आता हे फिनोटिपिक रेशो असा मिळाला. त्याच्यानंतर इथं हे जिनोटिपिक रेशो हा डिफर झाला होता. जिनोटिपिक रेशो फॉर मोनोहायब्रिड क्रॉस इज इक्वल टू 1:2:1 इन द प्रोपोर्शन ऑफ 4. तर हे जिनोटाईपच्या आधारे इथं हे जे काही 100पैकी 25% जे आहेत एका प्रकारचे मिळाले, 50% एका प्रकारचे, 25% एका प्रकारचे, त्यात 75% एका प्रकारचे, 25% एका प्रकारचे. तर हे असे रिझल्ट काढलेले आहेत. तर हे प्रूव्ह करता आले पाहिजेत स्टुडंटला. whenever the student remains successful to prove that how these type of the results obtained by Mendel, then he or she got thoroughly the entire things related to this chapter, otherwise not.
तर ही बाब आहे की हे प्रूव्ह करता आलं पाहिजे त्या विद्यार्थ्याला. हे जर प्रूव्ह करता आलं तर त्याचा अर्थ त्याला ते चॅप्टर समजलेला आहे, तो भाग समजलेला आहे, तर त्याच्या आधारे त्याला प्रश्न सोडवता येतील, नसता मग येणार नाहीत ते. कारण हे मॅथमॅटिकल ॲप्लिकेशन किंवा हे जे काही स्टॅटिस्टिकल अप्रोच यूज केला होता मेंडेलने त्या काळामध्ये, ही सुद्धा गोष्ट फार भयानक होती. कारण ही काळाच्या पुढची गोष्ट होती. म्हणूनच त्या काळामध्ये जे बायोलॉजिस्ट होते दे रिमेन फेल्युअर टू गॉड फॉर द मेंडेल. ते मेंडेल यांना समजून घेऊ शकले नाहीत, मेंडेल यांना, किंवा मेंडेल यांचं संशोधन त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही, कारण त्यांना हे मॅथमॅटिकल ॲप्लिकेशन कळले नाहीत. स्टॅटिस्टिकल अप्रोच मेंडेलनी जो यूज केला होता ह्या असंख्यीकरणाच्या प्रयोगाचे रिझल्ट्स पब्लिश करण्यासाठी, तोच कळला नाही. त्याच्यामुळं मेंडेल यांचा डेथ झाला आणि एक डिसअपॉइंटेड सायंटिस्ट म्हणून त्या ठिकाणी ते मृत्यू पावले. कारण त्यांच्या मृत्यूनंतर पुढं काही वर्षांनी हे सगळ्या जगाला कळलं की मेंडेल यांनी सांगितलेलं बरोबर होतं. त्यावेळेसच्या लोकांना स्टॅटिस्टिकल अप्रोच समजला नाही आणि मेंडेल यांना त्यांच्या मृत्यूनंतर सायंटिस्ट म्हणून मान्यता भेटलेली. तर हे अशा प्रकारचा भाग याच्यामध्ये आहे. आणि मग हा भाग जो आहे, हा भाग झाल्यानंतर ही टर्मिनॉलॉजी वगैरे जी आहे ही तुम्ही समजून घेतल्यानंतर पुढं याच्यात पाहता या ठिकाणी हे सगळा भाग जो आहे तो झाल्यानंतर तुम्हाला हे याच्याच आधारे मेंडेल यांनी काय केलेलं आहे ते बघा. याच्या आधारे हे एक पहा, याच्यात कधी कधी ह्याच्यात मोनोहायब्रिड रेशो विचारतात. हा मोनोहायब्रिड रेशो मेंडेल यांनी सांगितलेला इज इक्वल टू 3:1 इन द प्रोपोर्शन ऑफ 4. म्हणजे जो फिनोटिपिक रेशो असतो, फिनोटिपिक रेशो हा फिनोटिपिक रेशो हाच त्या क्रॉसचा रेशो असतो, त्या क्रॉसचा रेशो, म्हणून मोनोहायब्रिड रेशो इज इक्वल टू 3:1. आता पहा, ऑन द बेसिस ऑफ धिस, याच्या आधारे ऑन द बेसिस ऑफ धिस याच्या आधारे मेंडेल यांनी 2 लॉ सांगितले. मेंडेल यांनी 2, एक सांगितला लॉ ऑफ डॉमिनन्स, यालाच म्हणतात मेंडेल्स फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स. मेंडेल्स फर्स्ट लॉ ऑफ अँड इनहेरिटन्स असं म्हणायलाच तुम्ही. मग हे पाहायचं, ह्याची काही इन्फॉर्मेशन आली ती पाहायची सिलेबसमध्ये. ह्या मोनोहायब्रिड क्रॉसच्या आधारेच इनहेरिटन्स ऑफ वन जीन किंवा मोनोहायब्रिड क्रॉसच्या आधारेच मेंडेल यांनी दुसरा लॉ सांगितला, त्याला आपण लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणतो. लॉ ऑफ सेग्रिगेशन. दिस लॉ ऑफ सेग्रिगेशन इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. आणि मग हा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स हा सांगितला मेंडेल यांनी. तर यालाच आपण काय म्हणतो, मेंडेल्स सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स. मेंडेल्स सेकंड लॉ ऑफ अँड इनहेरिटन्स. तर हे दोन्ही लॉ आपल्याला पाहिजेत. हे दोन्ही लॉ इन डिटेल ॲट द टाईम ऑफ डिस्क्रिप्शन ऑर द इल्युसिडेशन ऑफ दिस चॅप्टर. हा चॅप्टर मला एक्सप्लेन करायचा आहे, पुन्हा त्याचा कोर्स उपलब्ध करायचा. त्यावेळेस मी हे सगळं सांगेन की कशा पद्धतीने हे लॉ सांगितले, ह्याचे स्टेटमेंट कसे केले, ह्याचे एक्झाम्पल कसे दिले, ह्याचं एक्सप्लेनेशन कसं दिलं. आय विल टेल दॅट ॲट दॅट टाईम. त्याच्यानंतर पहा, तर या ठिकाणी ही जी सगळी स्टोरी चालू आहे आपली ती या भागाला संबंधित आहे. या भागाला हे क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स जे आहे त्याला संबंधित पुढचा भाग आहे तो. तर या ठिकाणी पहा की हे 2 लॉ सांगितल्यानंतर एक दुसरे 2 लॉ आलेले आहेत की जे मेंडेल यांच्याकडून सांगण्यात आले नव्हते आणि त्या ठिकाणी ते मेंडेलनी सांगितलेल्या लॉजला मॅच झाले नाहीत. त्याला डेव्हिएशन म्हणतात, मेंडेलियन डेव्हिएशन. तर हे डेव्हिएशन जे सांगितलं गेलं दुसऱ्या सायंटिस्ट लोकांनी, डेव्हिएशन हे पहा, हे डेव्हिएशन मेंडेलिझमला जे डेव्हिएशन आलं आहे त्याच्या संबंधानं 2 लॉ आलेत. त्याच्या संबंधानं काय झालं आहे, 2 लॉ आलेत. तर त्याच्यामध्ये एक हे इनकम्प्लीट डॉमिनन्स आला आहे. एक इनकम्प्लीट डॉमिनन्स. मग याच्यात आपल्याला हे इनकम्प्लीट डॉमिनन्स समजून घ्यायचा आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्स, तर हा इनकम्प्लीट डॉमिनन्स समजून घेत असताना इनकम्प्लीट डॉमिनन्स याच्यामध्ये 2 रेशो आलेले आहेत आणि ते रेशो डिफर होत आहेत ह्या फिनोटायपिक रेशोला. जिनोटायपिक रेशोला जुळत आहेत पण ह्याला डिफर होत आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा इनहेरिटन्स ऑफ वन जीन झालेलं आहे. इनहेरिटन्स म्हणजे एका जीनचं इनहेरिटन्स झालेलं आहे. ते होत असताना जे रेशो मिळाले इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये, याच्यात तुम्हाला हे स्नॅपड्रॅगन वगैरे उदाहरण आलं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे, त्याचं सायंटिफिक नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि तिथं पण 2 रेशो आलेले आहेत. तर हे फिनोटायपिक रेशो, हे पाहे फिनोटायपिक रेशो फॉर इनकम्प्लीट डॉमिनन्स
इज इक्वल टू 1:2:1 इन द प्रोपोर्शन ऑफ 4 असा आलेला आहे. आणि जिनोटिपिक रेशो हे पहा, जिनोटिपिक रेशो फॉर इनकम्प्लीट डॉमिनन्स हाही 1:2:1 इन द प्रोपोर्शन ऑफ 4 असा आलेला आहे. म्हणजे काय, फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशो सेम कसा आहे, कशाच्या बाबतीमध्ये, इनकम्प्लीट डॉमिनन्सच्या बाबतीमध्ये. कशाच्या, इनकम्प्लीट डॉमिनन्सच्या बाबतीमध्ये. तर हे इनकम्प्लीट डॉमिनन्सच्या बाबतीमध्ये हा रेशो सेम आहे, म्हणजे हा डिफर झाला. इथं हा वेगळा आहे. फिनोटायपिक रेशो 3:1 ह्या प्रमाणात आहे, जिनोटायपिक रेशो 1:2:1 ह्या प्रमाणात आहे. या ठिकाणी हा सेम आला आहे, हा डिफर झाला, म्हणून हे डेव्हिएशन आहे, डेव्हिएशन. तर इनकम्प्लीट डॉमिनन्स तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्स जाणून घेतल्यानंतर हे स्नॅपड्रॅगनमध्ये असं आलं आहे, पी प्लॅन्टमध्ये असं आलं आहे, आणि म्हणून तुम्हाला तिथं एक एक्सप्लेनेशन आलं आहे, एक्सप्लेनेशन ऑफ द कॉन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स. तर कॉन्सेप्ट ऑफ डॉमिनन्सचं एक्सप्लेनेशन आलं आहे, स्पष्टीकरण आलं आहे. मग ते स्पष्टीकरण पाहत असताना तिथं जीनची स्टोरी आली, जीनची, की अनमॉडिफाईड जीन किंवा अनमॉडिफाईड आलिलीज आणि त्याचं रेग्युलेशन आणि एक्सप्रेशन आणि त्याचा प्रॉडक्ट, आणि मॉडिफाईड जीन काही प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात, मॉडिफाईड जीन किंवा मॉडिफाईड आलिलीज, त्याचं रेग्युलेशन, एक्सप्रेशन आणि त्याचा प्रॉडक्ट, आणि त्याच्या आधारे हे डॉमिनन्समध्ये चेंज कसा येतो. कारण हे डॉमिनन्स ह्या धड्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे डॉमिनन्स तिथं सांगितलेले आहेत. ह्याच्यात 3 प्रकारचे डॉमिनन्स. तर जे 3 प्रकारचे डॉमिनन्स सांगितले गेलेत त्याच्यामध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स एक आहे, कंप्लीट डॉमिनन्स एक आहे, याच्या आधी आपण पाहिलेला, आणि त्याच्यानंतर पुढं आता को डॉमिनन्स आहे. त्याच्यात को डॉमिनन्स पहा, हे इनकम्प्लीट डॉमिनन्स हा झाला. त्याच्यानंतर को डॉमिनन्स आहे. तर हे को डॉमिनन्समध्ये को डॉमिनन्स आता हे को डॉमिनन्समध्ये काय झालं आहे पहा. को डॉमिनन्स याच्यात जाणून घ्यायचे तुम्हाला, कशाला, का, कोणाला का म्हणतात ते. तर हे को डॉमिनन्समध्ये जे उदाहरणं आलेत त्याच्यामध्ये काय झालेलं आहे तुम्हाला पहा. को डॉमिनन्समध्ये हे आरबीसी असोसिएटेड ABO ब्लड ग्रुपिंग सिस्टीम दॅट हॅड बीन नोटेड इन द ह्युमन बिंग, जी मनुष्य प्राण्यामध्ये आढळून येते. तर त्याची स्टोरी, तर हे ब्लड ग्रुप इथं पडत आहेत. ब्लड ग्रुप पडल्यानंतर ह्या ब्लड ग्रुपमध्ये आपल्याला माहिती आहे की ब्लड टाईप 4 प्रकारचे आहेत मेनली हे ए टाईप, बी टाईप, AB टाईप आणि O टाईप. आता याच्यात पुन्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहिले तर पुन्हा 2 प्रकार झाले, ऑन द बेसिस ऑफ RH फॅक्टर. आलं लक्षात. ही स्टोरी पुढं अशी. तर आता हे जे काही ब्लड ग्रुप आहेत तर ह्याचे जिनोटाईप्स जे आहेत, जिनोटाईप्स, तर ते जिनोटाईप चेक केल्यानंतर हा जीन जो आहे, जीन किंवा हा आलिली, तर हा आलिली तुम्हाला 3 स्वरूपामध्ये आढळून येतोय. 3 स्वरूपामध्ये, म्हणजे एक त्याचं स्वरूप हे IA, दुसरं हे I⁻, हे B, आणि त्याच्यानंतर हे स्मॉल I. तर हे 3 स्वरूपामध्ये जो हा आलेली आहे तर ह्याचा इफेक्ट, त्याला मल्टिपल आलेली इफेक्ट म्हणतात. पण हा मल्टिपल आलेली इफेक्ट जो आहे तर तो इफेक्ट पॉप्युलेशनमध्ये कसा आढळून येतो, पॉप्युलेशनमध्ये, आणि एका इंडिव्हिज्युअलला चेक केलं इंडिव्हिज्युअलमध्ये तर को डॉमिनन्स कसा आढळून येतो, ही स्टोरी आली. आणि याच्याबरोबर याच को डॉमिनन्स टॉपिकखाली तुम्हाला आणखी हे स्टार्च ग्रेन साईज जे आहे, ही स्टार्च STERCH स्टार्च ग्रेन साईज, ही स्टार्च ग्रेन साईजबद्दल माहिती आली, स्टार्च ग्रेन साईज. आणि मग इथं पण हा जो काही आलेली आहे ते 3 स्वरूपात तुम्हाला सांगितलेलं आहे, कॅपिटल BB, स्मॉल BB आणि कॅपिटल B, स्मॉल B. आणि मग हे ह्या अँगलनं जर पाहिलं ह्याला तर हे डॉमिनन्स इथं व्हॅरी कसा होतो, डॉमिनन्स ह्याची एक स्टोरी, ही स्टोरी पाहायची, डॉमिनन्स कसा व्हॅरी होत होते. तर अशा प्रकारची माहिती ही मल्टिपल आलेलीज किंवा को डॉमिनन्स या सेक्शनमध्ये तुम्हाला आलेली आहे. आता हा भाग झाल्यानंतर जे पाहायचे तुम्हाला ते पहा, काय पाहायचे ती या ठिकाणी. तर हे 2 डेव्हिएशन आहेत, हे 2 डेव्हिएशन कोणते, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स. तर ब्लड ग्रुपला रिलेटेड को डॉमिनन्समध्ये काही हे सांगितलेले नाहीत रेशो, परंतु तुम्ही कॅटलच्या बाबतीमध्ये जर विचार केला को डॉमिनन्सला विचारात घेऊन तर त्याच्यात आढळून येत आहे पुन्हा फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो इज सेम आय लाईक द इनकम्प्लीट डॉमिनन्स इन केस ऑफ द को डॉमिनन्स. मात्र कंप्लीट डॉमिनन्सचं स्टेटमेंट वेगळं आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्सचं स्टेटमेंट वेगळं आहे.
आणि कोडॉमिनन्सचं स्टेटमेंट वेगळं आहे. आलं लक्षात. तर सायंटिफिक लेवलवर हे जे स्टेटमेंट आहेत, आता डिस्क्रिप्शनमध्ये पुढं एक्सप्लेन करता वेळेस मी ते सांगन, त्यावेळेस तुम्ही ते ऐकून घ्या किंवा पहा. हे झाल्यानंतर इथं पुढं हे मोनोहायब्रिड क्रॉस घेतल्यानंतर मेंडेल यांनी पुन्हा डायहायब्रिड क्रॉस विचारात घेतला प्रयोगासाठी. त्यालाच NCERTमध्ये काय म्हटलेलं आहे, इनहेरिटन्स ऑफ 2 जीन्स. हे पाय, इनहेरिटन्स. हे थोडं हे झालेलं आहे. हे पहा, इनहेरिटन्स ऑफ two genes, inheritance of 2 genes, and this also referred out term as a dihybrid cross. This also referred out term as a dihybrid cross. आता याच्यामध्ये काय केलं होतं मेंडेल यांनी लक्षात. पण हे सगळं पाहत असताना बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याला काय झालं असतं, होमोझायगस, what is meant by homozygous, how homozygous is responsible for formation of the gametes, and then how in gamete how many number of the alleles are present or not. त्याच्यानंतर heterozygous, how heterozygous is responsible for formation of the gametes and each gamete possesses or having the alleles, number of alleles. तर ही एक त्याची जी स्टोरी आहे याला रिलेटेड, हे टर्मिनॉलॉजीला ती विद्यार्थ्याला कळत नसते किंवा ती टर्मिनॉलॉजी न समजल्यामुळे येत नसते. हा मोठा प्रॉब्लेम असतो. त्यातली त्यात हे जे काही महाराष्ट्रातले विद्यार्थी सेमीचे आणि मराठी मीडियमचे, की होमोझायगस हाव रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ द ओनली वन टाइप ऑफ गॅमेट अँड हाऊ मेनी नंबर ऑफ alleles आर प्रेजेंट इन ईच गॅमेट. देन heterozygous, whenever single heterozygous or double heterozygous, how heterozygous is responsible for formation of the gamete, how many number of gametes are formed from different types of the heterozygous, that depend on the heterozygosity. And then again each gamete, how each gamete possess or having the alleles, why that number is different. So this type of story you must have to know. तर ही सगळी जी गोष्ट आहे ती टर्मिनॉलॉजीला रिलेटेड आहे, ती तुम्हाला आली पाहिजे किंवा माहीत पाहिजे. त्याच्यासाठी त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित ऐकणं आवश्यक आहे. आता हा डायहायब्रिड क्रॉस जे घेतला तर ह्याच्यामध्ये 2 ट्रेट म्हणजे 2 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग पेअर्स विचारात घेऊन मेंडेल यांनी हा प्रयोग केला होता. त्याच्यासाठी मेंडेल यांनी हे पॅरेंट्स सिलेक्ट केलेले आहेत. पॅरेंट्स वन इज होमोझायगस फॉर रेड अँड येलो कलर ऑफ सीड अँड अनदर वन इज होमोझायगस फॉर द here the one parent is homozygous for the yellow color and round seed shape of the round seed shape, as well as another one is homozygous for the green color and the wrinkled seed shape. So such type of cross he performed. तर हे पॅरेंट्स वगैरे कसे घेतले, होमोझायगस कसे आहेत, दिस इज होमोझायगस डॉमिनंट अँड दिस इज होमोझायगस रेसेसिव्ह. हे पॅरेंट घेतल्यानंतर याच्यामध्ये हे गॅमेट्स फॉर्मेशन झाल्यानंतर फर्टिलायझेशनचा परिणाम म्हणून काय, प्रोडक्शन कशाचं, F1 जनरेशनचा. F1 जनरेशन इज ऑल्सो नोन ॲज फर्स्ट फिलियल जनरेशनचा प्रॉडक्ट हा हायब्रिड, तो डायहायब्रिड म्हणजे डबल हेट्रोझायगस. आणि पुन्हा आता ह्या डबल हेट्रोझायगसचं इनब्रीडिंग, दिस इनब्रीडिंग इज ऑल्सो नोन ॲज सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन. आणि ह्या सेल्फिंगच्या आधारे मेंडेल गॉट द F2 जनरेशन. आणि पुन्हा इथं हे पुनेट स्क्वेअर मेथडनं पुन्हा त्याचं ॲनालिसिस आणि मग याच्यामध्ये जे काही प्रॉडक्ट मिळाले त्याच्या जिनोटाईपच्या आधारे त्याचं चेकआउट आहे, काय त्याचे फिनोटाईप्स आणि मग याच्या आधारे हे इथं फाइंडिंग झालेल्या आहेत. सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन आहे फील्ड एक्सपेरिमेंटमधलं. याच्या आधारे ज्या फाइंडिंग झाल्या त्यालाच तुम्ही काय म्हणता, हे रिझल्ट्स हे सगळे मेन्शन केलेले आहेत NCERTमध्ये. तर हे गॅमेट फॉर्मेशन वगैरे ह्याचं आलं पाहिजे. हा होमोझायगस आहे, डबल होमोझायगस, हाही डबल होमोझायगस आहे, हा डॉमिनंट आहे, हा रेसेसिव्ह आहे, कारण हे डायहायब्रिड क्रॉस आहे म्हणजे इनहेरिटन्स ऑफ 2 जीन्स आहे. तर ही सगळी अशी स्टोरी याच्यात ही व्यवस्थित तुम्हाला त्यावेळेस सांगितली जाईल पुढं. आणि मग ह्याच्यात हे जे काही रिझल्ट्स आले कशाचे, हे डायहायब्रिड क्रॉसचे किंवा इनहेरिटन्स ऑफ 2 जीनचे, तर हे डबल आले, इन मल्टिपलमध्ये कसे आले ती पहा. पहिल्यांदा हे मोनोहायब्रिड क्रॉस जो आहे त्याचे रिझल्ट आलेलेच आहेत. काय आलेले, त्याचा फिनोटायपिक रेशो काय आलेला आहे, हे 3:2. त्याचं फिनोटायपिक रेशो हे इथं पाहिलं आपण की या ठिकाणी हे 3:1 असा आला होता. हे मोनोहायब्रिड
क्रॉसचा रेशो आला होता. मोनोहायब्रिड क्रॉस इंटू मोनोहायब्रिड क्रॉस जर घेतलं तुम्ही पुन्हा तर याचा रेशो येतो 9:3:3:1 इन द प्रोपोर्शन ऑफ 16. इन द प्रोपोर्शन ऑफ 16. हे 6 7 7 आणि हे एक 8 आणि 16 हे 16 इन द प्रोपोर्शन ऑफ 16. तर आता हे डायहायब्रिड क्रॉस जे आहे इनहेरिटन्स ऑफ 2 जीन ह्याचे जे रिझल्ट सांगितले तर ते रिझल्ट सांगता वेळेस मेंडेल यांनी कशा पद्धतीने सांगितले ती बघा याच्यामध्ये. आता त्याच्या डबल येणार आणि तसंच पुन्हा आता ह्याचा जो जिनोटाइप रेशो होता हा जिनोटाइप मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये 1:2:1 इन द प्रोपोर्शन ऑफ 4 असा होता. याचाच डबल करायचा, याचा डबल म्हणजे याला 1:2:1 गुणल्यानंतर हे याला स्टॅटिस्टिकल अप्रोच म्हणतात. दिस इज कॉल्ड स्टॅटिस्टिकल अप्रोच that had been used by Mendel at that time, and with the help of that he proposed his principles of inheritance before the entire world. तर ही स्टोरी ती. आता पहा या ठिकाणी काय पाहिजे तुम्हाला हे रिझल्ट्समध्ये इथं पहा हे फिनोटिपिक रेशो फॉर डायहायब्रिड क्रॉस इज इक्वल टू. आता मोनोहायब्रिड क्रॉसच्या तुलनेमध्ये हा फिनोटिपिक रेशो त्याच्या डबल आहे. त्याच्या डबल म्हणजे किती हे 9:3:3:1 इन द प्रोपोर्शन ऑफ 16. त्याच्यानंतर या ठिकाणी हे जिनोटिपिक रेशो फॉर डायहायब्रिड क्रॉस इज इक्वल टू. तर त्याच्या डबल म्हणजे हे 1:2:1. आता ह्याच्या डबल इथं जे आहे ह्याच्या डबल आकडा लिहित चालायचं 2:4:2 आणि पुन्हा हे ॲज इट इज लेस 1:2:1 इन द प्रोपोर्शन ऑफ 16. आता हे जरी असं लिहिलेलं असलं तर हे पाठ करून जमत नाही. आलं लक्षात. त्या विद्यार्थ्याला हे प्रूव्ह करता आलं पाहिजे. व्हाय इट इज सो, व्हाय दिस इज लाईक दिस, देन व्हाय इट इज ऑल्सो सो. तर हे असं कशा पद्धतीने आलं हे प्रूव्ह करता आलं पाहिजे. हे प्रूव्ह जर करता आलं त्या विद्यार्थ्याला देन ही ऑर सी गॉट थरली the concept related to the inheritance of 2 genes according to the NCERT content, otherwise does not. So he or she, you people have to remember this. You must have to prove this by yourself on the paper with the help of copy and pen. If you contribute that work, then and then only it is possible for you to resolve the tough type of the advanced type of the questioning which arranged by NTA or this CBSE syllabi. अदरवाईज डज नॉट. तर ही एक गोष्ट इथं महत्त्वाची. आता हे एवढा भाग आहे ह्या सिलेबसमध्ये तुम्हाला हा सगळा जो आहे तो एवढा भाग आहे. आता याच्यात पहा या ठिकाणी हा भाग झाल्यानंतर पुढं हा जो अर्धा भाग तुम्हाला मी सांगितला जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स अर्धा भाग आहे आणि क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा पुढचा अर्धा भाग आहे. तर त्या पुढच्या अर्ध्या भागामध्ये आणखी पेडिग्री ॲनालिसिसमध्ये मेंडेलियन डिसऑर्डर आले. मेंडेलियन डिसऑर्डर ह्या भागाला संबंधित तर काही भाग ह्याच्यातला पुढं गेलं आहे ते आर्टिकल. मेंडेलियन डिसऑर्डर्स. आता एकूण 3 डिसऑर्डर जे आहेत मेंडेलियन डिसऑर्डर ह्या मेन्शन केलेले आहेत किंवा NCERTमध्ये सांगितल्या गेल्या आहेत. 3 डिसऑर्डर जे आहेत त्या सांगितल्या गेलेल्या आहेत. तर ज्या 3 डिसऑर्डर इथं सांगितल्या गेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की हेमोफिलिया नावाची डिसऑर्डर आहे. व्हॉट इज द हेमोफिलिया. तर याच्यामध्ये काय झालं असतं हे जे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स असतात वेगवेगळे प्रोटीन जे असतात हे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स. तर याच्यात जर हे जर ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स जे आहेत ह्याच्या निर्मितीमध्ये जर दोष आला इफेक्ट आला तर त्या व्यक्तीमध्ये जखमेच्या ठिकाणी रक्त गोठत नाही. तर हे एक अनुवंशिक विकृती आहे, अनुवंशिक विकार आहे ज्याला हे मेंडेलियन डिसऑर्डर असं म्हणतात. जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्सच्या आधारेची ही विकृती आहे हेमोफिलिया. त्याच्यानंतर ही सिकल सेल ॲनेमिया ही दुसरी डिसऑर्डर आहे. ॲनेमिया ही दुसरी डिसऑर्डर आहे सिकल सेल ॲनेमिया. त्या सिकल सेल ॲनेमियामध्ये काय झालं असतं हे HB असोसिएटेड इफेक्ट आहे. ज्याच्यामुळं त्या व्यक्तीमध्ये हे O2 कॅरिंग कॅपॅसिटी जी असते RBCची ती रिड्यूस होते आणि त्याच्यामुळं ती O2 रेस्पिरेटरी मेकॅनिझमला रिलेटेड विकृती त्या व्यक्तीमध्ये येते सिकल सेल ॲनेमिया. HB असोसिएटेड हे इफेक्ट आहे. मग ते सुद्धा हे जीन किंवा आलेलीच ह्याच्या आधारे हा इनहेरिटन्स घडलेला आहे म्हणून तो
हा भाग याला रिलेटेड आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये फिनिल कीटोनुरिया अशी एक डिसऑर्डर आहे. फिनिल कीटोनुरिया अशी एक डिसऑर्डर आहे. आणि ही जी डिसऑर्डर आहे फिनिल कीटोनुरिया, तर याच्यामध्ये हे मेंटल रिटार्डेशन आढळून येते. मेंटल रिटार्डेशन. तर अशा पद्धतीचा हा भाग यालाच संबंधित आहे. मात्र तो क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये पुढे गेलेला आहे पेडिग्री रेकॉर्डला अनुसरून ॲन्सेस्टर हिस्ट्रीला रिलेटेड असल्यामुळं. सो दिस इज द लिटल बिट अबाउट टू द डिस्कशन. अँड यू डोंट फॉरगेट टू लाईक द व्हिडिओ. तर हे व्हिडिओ जे आहे तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्राबरोबर शेअर करा, कारण का त्याच्यामुळं मला एनर्जी भेटून मी तुम्हाला चांगल्या प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. तर याच्यासाठी या अभ्यासक्रमासाठीच पुन्हा ओरिएंटेशन क्लास म्हणून याच भागावर एक इंग्लिश मीडियमच्या मुलासाठी, इंग्लिश मीडियम म्हणजे CBSEचे वगैरे जे लोक आहेत त्यांच्यासाठी दुसरा व्हिडिओ टाकतो आहे. ते पण तुम्ही पाहू शकता. हे सगळं लक्षात आल्यानंतर